हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी अपर्णा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे होम मेड हॅपीनेस बाय अपर्णा। कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते की आपण सगळे मस्त असाल, मजेत असाल आणि एकदम आनंदित असाल। तर बघा, आज आता वाजलेले आहेत सकाळचे 11 आणि आज ना माझं सगळं काम लवकर झालेलं आहे, थोडंसं लवकरच आटपलेलं आहे। तर म्हणलं काहीतरी वेगळं मुलांसाठी करावं। आता तर सहज ना चाललेलंच आहे, रोज काहीतरी वेगळं चाललेलंच आहे। आणि आपण बघू शकता, मी दुसऱ्यांदा बेडशीट वगैरे आवरतीये, कारण की माझं लवकर झालं होतं आणि मुलं उठल्यानंतर ना परत दंगा करतात आणि परत पसारा घालून ठेवतात। तर पुन्हा एकदा मी बेडशीट आवरली आणि आज ना मला मिस्टरांचे कपडे वॉश करायचे होते। 2 ट्रिप होणार होते, एक टी शर्ट आणि एक पॅन्ट। तर मी पहिली ट्रिप आता मशीनला लावलेली आहे। थोडंसं कम्फर्ट आणि लिक्विड सर्फ एक्सेल मी टाकत असते। कम्फर्टचा वास ना मला खूप आवडतो, त्यामुळे मी रोजच कम्फर्ट टाकत असते आणि माझ्या मुलांनाही खूप छान आवडतो तो वास, त्याच्यामुळे मी रोज टाकतच असते कम्फर्ट। आणि आता बघा, मी बनवतीये गुलाबजामुन। बरेच दिवस झालं खवा आणला होता, 8-15 दिवस झाले, पण रोज काहीतरी बनवणं चालूच होतं, म्हणून थोडंसं बनवायला उशीर झाला। आणि एक दिवस मी ना खव्याच्या पोळ्याही बनवल्या होत्या, आम्हाला सगळ्यांना खूप आवडतात। तर आज म्हणलं थोडासा उरलेला खवा आहे, त्याचे गुलाबजामुन बनवावेत। तर बघा, मी गुलाबजामुन बनवण्यासाठी ना खवा घेतलेला आहे आणि घरचं बनवलेलं पनीर मी यामध्ये टाकणार आहे आणि 1/2 किलो खोवा आहे। तर मी 2 कप साखर घेतलेली आहे आणि 1.5 कप त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। 1 चमचा विलायची पावडर टाकलेली आहे आणि 4-5 काड्या मी ना केशराच्या टाकलेल्या आहेत आणि मी थोडंसं गुलाब पाणी ही 1 चमचा टाकलं होतं। बहुतेक ते रेकॉर्ड झालं नाही किंवा एडिट करण्यामध्ये डिलीट झालं असेल। पनीर आणि खवा मी व्यवस्थित मिक्स केला आहे आणि मी त्यामध्ये जवळपास 1 पाऊण कप ना गव्हाचं पीठ टाकलं आहे। आपल्याला हवं असेल तर आपण मैदाही टाकू शकता, पण गव्हाच्या पिठानेही खूप छान होतात। आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा मी यामध्ये टाकलेला आहे। आपल्याला बेकिंग पावडर नको असेल तर आपण स्किपही करू शकता। आणि पीठ बघा, म्हणजे जसं होतं ना तसंच मी तिमलेला आहे, म्हणजे मळून घेतलेला आहे। दुधाचा किंवा पाण्याचा हात काहीही लावण्याची गरज मला पडली नाही, कारण की खोवा आणि पनीर यामध्ये भरपूर मॉइश्चर असतं आणि मी पीठही गव्हाचं जास्त टाकलं नाही, म्हणजे कमी झालं हरकत नाही, पण जास्त होता कामा नये, कारण की ना मग गुलाबजामुन घट्ट होतात आणि पाक मध्ये जात नाही जामुन मध्ये। तर बघा, आपण नॉर्मली कसं करतो ना तसंच मी जामुन आता बनवून घेतेय आणि पाकही मी एकीकडनं ढवळत आहे, म्हणजे गुलाबजामुन बनवत मी पाकही ढवळून घेत आहे। कंटिन्युअस त्यामध्ये चमचा फिरवावा लागतो आणि बघा, खूप छान झाले होते गुलाबजामुन। मुलांना तर एवढे आवडले ना, 1 दिवसामध्येच पूर्ण संपून गेले आमच्या चौघामध्ये, एवढे छान झाले होते। तुम्ही अशाच पद्धतीनं ट्राय करा, खूप टेस्टी बनतात। म्हणजे पीठ कमीच टाकायला हवं, जास्ती म्हणजे कमी झालं हरकत नाही, पण जास्ती पीठ झालं ना मग गुलाबजामुन पूर्ण बिघडून जातात। आणि दुसऱ्या गॅसवरती ना मी शिफ्ट केलेलं आहे पाकाचं आणि आता मी गुलाबजामुन तळण्यासाठी घेत आहे। म्हणजे बेसिक माझा स्वयंपाक वगैरे सगळा झालेला आहे, काहीच काम माझं राहिलं नाही। 11च टायमिंग आहे, हे जास्ती वेळही झाला नाही, तर म्हणलं थोडा वेळ आहे तर जामुन बनवावेत। तर आपण बघा, मी असं थोडासा घट्टसरच पाक बनवला होता ह्यावेळेस, म्हणजे 1 तारीपेक्षा थोडंसं आणखी मी जास्ती 1 उकळी आणली होती, आपण बघू शकता। आणि ना पाक थोडासा बारीक गॅसवरती ठेवला मी आणि गुलाबजामुन मी तळून घेतेय। मंद आचेवरती मी गुलाबजामुन तळत आहे। जर गॅस फास्ट केला ना तर वरून पूर्ण करपून जातात आणि मध्ये कच्चे राहतात, त्यामुळे ना मंद आचेवरतीच आपल्याला हे तळून घ्यावं लागतं। तर पाकही जवळपास रेडी झालेला होता आणि गुलाबजामुन तळल्यानंतर ना 1 मिनिट बाहेर काढून ठेवायचं, कारण की गुलाबजामुनही गरम आणि पाकही गरम असा असेल ना तर फुटतात गुलाबजामुन। त्यामुळे मी एखादी 1-2 मिनिट साईडला ठेवलं आणि मग नंतर पाकामध्ये ओतलेला आहे, कारण की पाक गरमच आहे। अशा पद्धतीनं मी ना सगळे गुलाबजामुन बनवून घेतलेले आहेत।
खूप मस्त फ्लपी झाले होते गुलाबजामुन. अजिबात म्हणजे असे घरी बनवलेत असं वाटतच नव्हतं, तेवढे मस्त झाले होते. गुलाबजामुन खूप आवडतात मुलांना माझ्या. स्वीट सगळंच खातात, पण गुलाबजामुन आणि जलेबी ना खूप फेवरेट आहे. आपण बघू शकता मी थोडेसे मोठेच बनवलेले आहेत शेप मध्ये आणि मस्त एकदम असं. आता याला मी ना झाकून ठेवणार आहे एक अर्धा तास, म्हणजे पूर्ण पाक यामध्ये मुरेल. थोडंसं आवरत आहे मी. आवरून घेतलं. सकाळी मी पूर्ण गॅस स्वच्छ केला होता, पण तरी ना थोडंसं तेल उडालेलं होतं. म्हणजे तळताना मोस्टली थोडेसे असे थेंब उडतात. तर मी ना टिश्यू पेपर घेऊन सगळं व्यवस्थित पुसून घेत आहे. टिश्यू पेपरनी ना खूप छान ऑब्झर्व केलं जातं तेल आणि जास्ती असं पसारा होत नाही किंवा तेलकट होत नाही. मग पाहिजे असेल ना तर आपण नंतर ओल्या कपड्यानेही पुसून घेऊ शकतो. तर हे बघा, उन्हाळ्यामध्ये हे एक रोज ड्युटी आहे की माठ मधून स्वच्छ करणे. तर जवळपास 12-12:30चं टायमिंग हे असेल, 12:15 मला अंदाजा. पण एवढं गरम पाणी येत आहे ना आमच्यावरून, तर मी काय करते ना दुपारच्या वेळेस ना पूर्ण माठ असं स्वच्छ धुवून घेते. म्हणजे रोज माठ नाही धुतला ना तर थोडंसं वास येतो पाण्याला किंवा मध्ये असं थोडंसं हे होतं. तर रोज माठ स्वच्छ धुवून याला ओला कपडा बांधून रोज त्यामध्ये पाणी ओतायचं ना, हे एक रोजचंच काम झालेलं आहे. आता पूर्ण उन्हाळा होईपर्यंत हे काम असंच असतं. आम्हाला सगळ्यांना थोडंसं माठातलं थंडच पाणी आवडतं, त्यामुळे मी बरेच दिवस माठ ठेवत असते. तर ही एक माझं महत्वाचं काम वाटतं मला. संध्याकाळी किंवा सहसा दुपारी मी असं पूर्ण भरून ठेवते, म्हणजे दिवसभर थंड पाणी प्यायला मिळतं. म्हणजे जसं संपेल तसं धुत असते मी. कधी कधी पाणी जर जास्ती संपलं तर वरून समजा पाणी वगैरे ओतलं तर एखादी दिवस तसंच राहतं. मग दुसऱ्या दिवशी स्वच्छ धुवून घेते. आणि थोडेसे जे भांडे होते राहिलेले होते, म्हणजे सकाळी मी धुतले नव्हते, फक्त गॅस स्वच्छ केला होता. आज जास्ती इकडं माझे भांडे धुवायचे ना मला पडले नव्हते, तर तेच मी आता धुवून घेत आहे. आणि सूप आपल्या बऱ्याच जणांना माहिती असेल, म्हणजे याला सूप म्हणतात आणि ते सुद्धा खूप खराब झालेलं. म्हणजे मी लसण वगैरे ठेवते त्यामध्ये तेल वगैरे टाकून. म्हणजे आपण माझ्या मील प्रेपच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, ज्या दिवशी मी ना लसण तेल लावून ते उन्हाला ठेवते ना, तर त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मी सूप धुवून घेत असते. एकतर तेलामुळे थोडंसं चिकटही होतं आणि लसणाचा वासही येतो, त्यामुळे मी अशा पद्धतीने 15 दिवसाला किंवा महिन्याला धुवून घेत असते. त्यामुळे थोडंसं स्वच्छ होतं ते सूप. मला वाटतं सगळ्यांना माहिती असेल, सगळ्यांच्याच घरी असतं सूप. सूपाला आपण एका पद्धतीने लक्ष्मी असंही म्हणतो. आणि एवढं सगळं केल्यानंतर बघा, शांत बसून एक ग्लास मी पाणी पित आहे. आजकाल ना एवढी तहान लागायली आहे, तर मी ना कंपल्सरी अर्ध्या तासाला किंवा 1 तासाला एक ग्लास पाणी पितच असते आणि मुलांनाही देतच असते. त्यामुळे ना डिहायड्रेशन होत नाही. प्रचंड उकाडा आहे, तर त्यामुळे स्वतःची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. आणि हे बघा, आता लॉन्ड्रीचं काम हे एक सगळ्यात म्हणजे मोठं काम आहे माझ्यासाठी. 4 मेंबर्स आहोत आम्ही, म्हणजे 4 माणसांचं कुटुंब म्हणजे ना लॉन्ड्रीचं काम भयंकर असतं. त्यामुळे कपडे वाळत घालणं, मशीनला लावणं, वाळत घालणं, परत घड्या करणं, हे खूप मोठं टास्क आहे माझ्यासाठी. आणि तेच मी आता करण्याचा प्रयत्न करतेय. To the city streets, we began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night. सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून व्यवस्थित जागच्या जागी ठेवायला ना मला अर्धा तास लागला.
जागच्या जागी ठेवलं ना, मुलांनाही त्यांच्या जागेवरती कपडे मिळतात, सगळ्याच फॅमिली मेंबरला मिळतात, म्हणजे आपल्या डोक्याचा ताप थोडासा कमी होतो. त्यामुळे मी ना जागच्या जागी ठेवत असते, म्हणजे मुलांनाही थोडंसं वळण लागतं, त्यांनाही आपले आपले कपडे घ्यायचं थोडंसं समजतं. आणि मुलींपेक्षा बघा मुलांचं थोडं वेगळं असतं, त्यामुळे ना मला तर खूपच अलर्ट राहावं लागतं. आणि अर्धा पाऊण तासात ना जामुनमध्ये पाक एकदम छान गेलेला होता आणि आपण बघू शकता किती एकदम स्मूथ आणि मस्त असे काला जामुन बनलेले आहेत. तर आता माझी ना नैवेद्य आरती वगैरे झालेली होती, त्यामुळे मी नैवेद्य आरती केली नाही. आता दुसऱ्या दिवशीपर्यंत ठेवायचं म्हणजे मुलांना कंट्रोल होत नाही, त्यांचं आता खायचं खूप मन होतं, तर मी लगेच मुलांना दिलं. दुसऱ्या दिवशीपर्यंत म्हणजे जमलं नसतं आणि माझं ऑलरेडी सगळं झालेलं होतं देवाचंही, तर मुलांना मी दिलं आणि मुलांनाही खूप आवडलं. आणि बघा असं तसं करून मला ना कितीही लवकर काम झालं ना माझं, तरी पूर्ण कंप्लीट व्हायला 1:30 ते 2 वाजतातच आणि जवळपास 1:30-2चं हे टायमिंग आहे. तोपर्यंत मशीनमधले कपडेही माझे तेव्हाच झालेले, तर मी ते कपडे काढले आणि मी दुसरे कपडे म्हणजे मी मगाशी बोललेली आपल्याला की पॅन्ट दुसरा राऊंड मी लावला आणि अशा पद्धतीने माझं सगळं काम झालेलं आहे. जर आपल्याला हा माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर आपण व्लॉगला, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहायला मिळतील. तर भेटूया नवीन अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू.